चांगला कार्यक्रम झाला। आज या ठिकाणी सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जो कार्यक्रम झाला आपल्या सर्वांच्या सहकार्याने, तसेच पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, सातपूर पोलीस स्टेशन, तसेच महापालिका यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथले स्थानिक नगरसेवक, शिवप्रेमी, उद्योजक या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जो रोजगार मेळावा आयोजित केला होता, त्या रोजगार मेळाव्याची ही उंची आपण आपल्या रोजगार मेळाव्यामुळे आपल्या ज्या शिवजन्मोत्सव समितीचं नाव हे पूर्ण सातपूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नाव आपल्या सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचं नाव पोचलेलं आहे। तसेच 18 तारखेचा जे महाराष्ट्राची गाथा 125 कलाकारांचं सादरीकरण केलं, त्याचं पण आपलं कार्यक्रम हा रोजची उंची वाढत होता। पण आम्हाला टेन्शन होतं की कार्यक्रम संपन्न जरी होतोय पण त्या कार्यक्रमाला लोक येतील का नाही, असा नवीन काहीतरी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पण तो कार्यक्रम कालचाही कार्यक्रमाने फार उंची वाढवली आणि आजच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आपण इथे सादरीकरण केलेलं आहे। 130 कलाकारांचं आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेरणेने कार्यक्रमाची उंची दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। आणि आजही त्या आपल्याला ज्या कार्यक्रमात जे आलेले जे शिवप्रेमी होते त्यांच्या ह्याच्याने आपल्याला लक्षात आलं असेल तर शिवप्रेमींचा किती उत्साह होता कार्यक्रमाला। गेल्या 9 वर्षापासून आपण हे करतोय। तर ही सातपूर शिवजन्मोत्सव समिती ही छोटंसं रोपटं लावलेलं होतं, पण आज ते वटवृक्ष म्हणून त्याची हे वटवृक्ष झालेलं आहे। आणि सातपूर शिवजन्मोत्सव समिती ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजविषयक कार्यक्रम आपण इथे समितीच्या माध्यमातून आपण करत राहणार आहोत। थांबतो। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज खास हजेरी लावली, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्यांनी आपल्या कार्यक्रम कौतुकसुद्धा केलं। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना सकाळी दुपारी आम्ही 3 दिवसापासून त्यांच्या संपर्कात होतो, पण संपर्क होऊ शकला नाही। पण आज दुपारी 4 वाजता त्यांचे संपर्क झाला। ते जळगाववरून निघालेले होते। त्यांनी मी येईल की नाही याची शाश्वती नाही, पण मग मी प्रयत्न करेल असा एवढा फक्त शब्द दिलेला होता। पण त्यांनी 9 वाजता हजेरी लावून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आमचा कार्यक्रम मला म्हणजे 4 वाजता फोन केले आणि 9 वाजता कार्यक्रमाला येणं एखाद्या मंत्र्याचा फार अभिमानास्पद बाब आहे। आणि आमचे कार्यक्रम त्यांनी ते आल्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा खूप मोठी झालेली आहे, वाढलेली आहे। शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आपण झालात। मंत्री असो किंवा आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, यांच्यापेक्षाही शिवाजी महाराजांची जे जयंती त्या जयंतीचे अध्यक्ष आपण झालात आणि सोहळ्याचे अध्यक्ष झालात, काय सांगाल त्याबद्दल? सातपूर शिवजन्मोत्सव समितीने गेल्या मी 8 वर्षापासून तो काम करत होतो। काम करत असताना मी वारंवार प्रयत्न करायचो की आज अध्यक्ष व्हावं, उद्या अध्यक्ष व्हावं। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ याच्याकरता स्वराज्य निर्माण केलं, यांच्या इच्छेकरता स्वराज्य निर्माण केलं। पण माझ्या आईची पण इच्छा होती की एकदा तरी सातपूर शिवजन्मोत्सवचा अध्यक्ष हो, एवढी माझी आईची इच्छा होती। मी 8 वर्ष आहे ना त्या माझ्या आईच्या याच्याकरता बोला दीपक दादा, तुम्ही बोला। आपल्या आईची देखील तुम्ही बोला दादा, बोला तुम्ही। माझ्या आईची इच्छा होती मी शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्ष व्हावा, म्हणून मी गेले 8 वर्षापासून खूप प्रयत्न करत होतो आणि मी या 9व्या वर्षी अध्यक्ष झालो। आणि माझ्या आईची इच्छा मी पूर्ण केली। जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले, त्याचप्रमाणे माझ्या आईकरता मी अध्यक्ष झालो की माझ्या आईचं मी पूर्ण झाली, अशी इच्छा पूर्ण झाली ते मी सांगतो। यस।